आरंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञानतो मोरेश्वरा प्रियंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी श्रीरामचंद्राय नमः. ब्राह्मण म्हणून राखीला हात एरवी तत्काळ करिता घात विजय झाला जी दशरथ हर्षाद्भुत सुरनरा. आपण पहिली कथा पाहिली. दैत्य गुरु शुक्राचार्य पाणी सोडना गेले आणि त्या पाण्यासाठी दशरथाने युद्ध केलं. कैकेयी सुद्धा म्हटली मी येते तिथं आणि म्हणून आता एवढं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कुणाला हरविलं? त्या ब्राह्मणांना हरविलं. एरवी त्यांचा घात करू शकत होते, दशरथ करू शकत होते, बाणानं मारला असतं बरं. पण तिथं काय होतं तर ब्राह्मण आहेत बाबा, जरा वेद पाठकी आहे, दैत्य गुरु आहेत अनेक, आणि ते ब्राह्मण असल्यामुळं त्यांना बरं दशरथाने काय केलं नाही, निपात केला नाही, मारलं नाही, म्हणून त्यांना फक्त सोडून दिलं. आणि विजय कोण झाला? विजयी झाला दशरथ. दशरथ विजयी झाला आणि जे होते ना सुरवर ते सगळे आनंद वाटू लागला त्यांना. मोकळे झाले पाणी आडे तत्काळ तेथे पर्जन्य पडे फिटले गायींचे सांकडे ब्राह्मणी रोकडे मांडिले याग. आता काय करत होते? आता तर ती दशरथ जिंकल्यावर मग पाणी पिऊ लागले. होय, पाईपलाईन सुरू केल्या, सगळीकडे पाणीच पाणी जाऊ लागलं, सगळे मोटर लावू लागले, सगळ्याला धुणं भांड्याला पाणी मिळालं. गायींना पाणी नव्हतं बरं आणि त्या पाण्यामुळं त्यांना घास बी चरायला येत नव्हती. पण आता हिरवगार झाले आणि पाणी सुद्धा प्यायला यायले. वेद पाठकांना यज्ञ करायला पाणी लागतंय, टाकायला सहाला, मग ते सुद्धा पाणी तिथं बरं त्यांना यज्ञ करण्यासाठी येऊ लागलं. चालले स्वाहा स्वादाकार हरी खले देव पितर दशरथावरी अपार सुमन संभार वर्षले. सगळ्याचा देवता आणि सगळ्या पितरांचा यज्ञ करू लागले. मग सगळ्याला काय वाटू लागले? देव हरकले, पितरे हरकले. का तर बाबा दशरथाने एवढी कीर्ती केली, त्यांना पाणी दिलं आणि एवढं दशरथावरी अपार, एवढं दशरथावर गुलाबाचं, झेंडूचं, मोगऱ्याचं, जास्वंदाचं, सगळ्या प्रकारच्या फुलाचं वर्षाव देव सुरणार करू लागले. अवगे करीती जय जयकार इंद्रासी आल्हाद अपार दैत्य पराभविले थोर थोर तेने अमरेंद्र संतोषला. इंद्र बी संतोषला. आता इंद्र का संतोषला असेल तर दैत्यामुळे लय पीडा देऊ लागले, आम्हाला मारू लागले आमच्या सैनिकाला ते, म्हणून त्यांना नुसतं धाक होती. आणि दशरथांनी एक सोडला नाही, सगळ्या दैत्याला काय केलं? पळवणी केली. आणि त्यामुळंच ते त्यांचा धाक जे होता ना त्यांना बसल्याला, ते इंद्र म्हटले आमचे जे जे धाक होते यांनी आम्हाला मारलं, लुटलं, आमचं हे केलं. ते आता काय केलं? त्या दशरथानं सगळ्याला निपात केला एवढं सांगितलं. आणि सांगितल्यावर तो काय झाला? मनात संतोष वाटला त्याच्या. दिव्यांबरे अलंकार रायासी दिदले अपार इंद्रे सन्मान केला थोरावगे सुरवर संतोषा. दिव्यांबरे दिले, पितांबर, ते सगळे त्याला काय दिले? दान मध्ये दिले. दशरथा मी तुला हे द्यायलो आणि का तर मला संतोष वाटलाय, तू आमचं एवढं काम केलं, कारण आम्हाला ह्यांच्यापासून लय धाक होता म्हणून तेच तू आम्हाला सोडविलंस. म्हणून त्याला काय काय दिलं? दिव्यांबर सगळे दिलं आणि सगळ्याला सुख वाटू लागलं. वरा भविले
दैत्य गुरुशी अति आनंद बृहस्पती सीतेने सन्मानिले दशरथासी धरिला पोटासी स्वानंदे. आता मग त्या दैत्य गुरुला शुक्राचार्याला हरविलं आणि शुक्राचार्याला हरविलं म्हणल्यावर दैत्य गुरु असतील आणि त्याला हरविल्या म्हणल्यावर कुणाला इंद्राला आणि बृहस्पतीला चांगलं वाटलं आणि त्यांना तर सन्मानच केला पुरस्कार. आपल्या इकडे काय देतात शाल श्रीफळ देऊन सन्मान करतात. आता त्यानं कसं काय काय केलं ते ऐका. देव गुरु वरद वदत जे जे तुझे मनोरथ सिद्धी पावतील समस्त जान निश्चित नृपणाथा. मग देव गुरु म्हणू लागले अरे बाबा तुला काय पाहिजे होय ते मी तुला निश्चितच पूर्ण करणार. आज मला सगळं आनंद वाटलाय आणि आनंदाच्या भरात मी तुला हे वर द्यायलो. आणि म्हणून बृहस्पती म्हणले तुला जे जे मागायचे ते तू माझ्याकडे माग मी तुला नक्कीच तुला ते देईल. बरं नरपणाथा तुझ होईल पुत्र संतती ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती याग करावा युद्धे प्रती विभांडका हाती पुत्रेष्ठे. दशरथ राया म्हटले काय म्हणले ऐक दशरथ राया तुला काय पाहिजे. तुला नाही काय धनुष्यबाण कोणती संपत्ती नाही कोणता पैसा नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे तुला. मला माहितीये तुझं मन एकातच आहे आता कशात तर पुत्र पाहिजे तुला आणि पुत्राच्या ह्याच्यात बरं तुला काही कळ नाही ना म्हणून मी तेच वर देतो तुला. ऐक बा दशरथी तू काय कर एक यज्ञ कर. सगळ्या ब्राह्मणांना ते बोलून सगळ्याला म्हणा आता असा यज्ञ करायचे पुत्राच्या ह्याला आणि त्या ह्याच्यामध्ये तू यज्ञ कर. आणि यज्ञ केल्याच्या नंतर मग त्या अयोध्येला काय तिथं येणार बरं एक आणि तुला वर देईल. आणि ते जे 3 निवद आहेत ना तो कुणाला घालते आपल्या तिघी पत्नीला दे. ये कुणाला कौशल्याला दुसरा सुमित्रा आणि तिसरा कैकेयीला तू दे असं दशरथ रायाला म्हणू लागले. विभांडक नित्य वनवासी तो भेटीन देईल तुम्हासी मृगी सुत पुत्र त्यासी ऋष्यशृंग तया नाम. तुला कोण भेटी देईल मृगी सुत पुत्र त्यासी. अरे मृगाचा पुत्र आहे आणि जो वनात राहतो आणि तो तुम्हाला भेटी द्यायला येईल तिथं. आणि ऋष्यशृंग त्याचे नाव होते. ऐक आणि काय काय होतं दशरथा तो प्रमदामध्ये वेधवोन नगरा आणावा छळून येताच त्याचे आपण करावे लग्न निज कन्येसे. त्याला कसा आहे मध आहे कशाचा स्त्रियांच्या माग फिरतय म्हणून त्याला काय करा 1-2-4 लिहा आपल्या नटव्या सगळ्या सुंदर होऊन फेरण लावली लावून बोरो प्लस लावून सगळ्यांना नाकातलं घालून त्याला आणि नेऊन मग तिथं नाचवा त्यांना होय ताता थया म्हणून नाचवा. आणि तिथं नाचविल्याच्या नंतर मग आला त्यांना बघ तिथं थांबू नका म्हणा पुढे 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 चलत या. मग तसंच नाचवत 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 त्याला कुठं आणा आपल्या अयोध्येला आणा. आणि अयोध्येला आणल्यावर एक ही असते काय एका सुंदरीला त्याच्यासोबत लग्न करून द्या मग दशरथा. तुझ नाही गा संतान या लागी तुझा निज मित्र शांतनतेने तुझ दिदले कन्या रत्न ते शांतेशी लग्न करावे. म्हणून तुला संतान नाही ना तू काय कुणाकडे जाय शांतन तुझा मित्र जीवलग मित्र बेस्ट फ्रेंड होय. आणि त्या बेस्ट फ्रेंड असल्यामुळं त्याच्याकडे जाय त्या शांतकडे आणि त्या शांतनाची कन्या तिच्या सोबत ह्याचा विवाह करून दे. आणि ह्याचा विवाह करून दिल्यावर मग हे तुम्हाला देईल. ह्याला पहिलेच लय मध आहे स्त्रियांचा त्यांना लय आवडते अशा फक्त चेहऱ्याकडेच बघते ते म्हणून असं काय करतो
त्यांना आण असं दशरथ राहायला म्हणू लागले. इंद्र म्हणे दशरथासी अनावया ऋष्य शृंगासी अप्सरा धाडीन तुझ पासी त्या तत्काळ त्यासी अनतील आपल्या राज्यात आहे का नाही की गोऱ्या नसत्याला वाटतंय आपल्या ह्याच्यात. मग इंद्र म्हणला अरे आमच्या ह्याच्यात कॉलनीत लय पडला आता, मग त्यांना घेऊन जाय. त्या आणत्यात नाचवत त्यांना जरा प्रॅक्टिसच आहे तशात होय. म्हणून त्या इंद्र म्हणला माझ्याने आणि इंद्र सुद्धा मग इंद्र म्हणल्याच्या नंतर मग काय काय होतं. युद्धी रथी सुदले बाहूसी राजा तुष्टला कैकैसी मने देईन जे जे मागसी ऐसे भाकतिशी दिधली. आता माझे एवढे हे युद्धाचं कोण केलंय सगळं तर कैकईनं सांभाळले. ती नसती तर मग मी वाचलू शकलो नसतो आणि भाऊ दिल्यामुळं मग मी वाचलो ना. म्हणून आता तिला राजा तुष्टला कैकईशी राजा त्या कैकईवर खुश झाला. आता मग म्हणेल काय तू जे जे मागशील ते वरदान मी तुला दे कैकई असं राजा कैकईला वरदान तव ते बोलली आपण तुझेनी मज काया पूर्ण स्वर्गादी दिव्य भूषण मी भोगी आपण तुझेनी. काय नाही म्हणले मला घालायला पाची बोटात अंगठ्या आहेत होय, बिंदी आहे वरून नेकलेस आहे होय, चप्पल हार आहे, चप्पल सोन्याचीच आहे, हिऱ्याचे सगळे लागले जिकडं तिकडं होय, नथनी हिऱ्याची, चष्मा सोन्याचा, सगळं ते कशाच आहे सोनं आहे बाबा. आणि तू म्हणायलास काय मला पूर्ण नाही, सगळं भरूनच आहे, अपूर्ण असं काहीच नाही दशरथा. तू असताना मला काहीच नाही असं नाही, स्वर्गाधिक जे भूषण आहे तुझ्यानीच आहेत असं दशरथाला. कल्पतरू पारी जात कमाळा तुझेनी शोभती माझी गळा स्वर्ग सुखाचा सोहळा भोगी जे स्वलीळा तुझेनी. काय म्हणू लागली आज कोणच्या बायकोला विचारा बरं, ती म्हणाल का नाही द्या आणा अंगुठी आणा, आम्हाला आणायला ना सोन्याची आणाच म्हणते. आता काय म्हणायले राहू द्या ना तुमच्यामुळे लय आहे माझ्याकडे सोनं. ते आजकालचे म्हणते का म्हणत नाही है का, नवराच म्हणत नाही का आणायचे का, पण इथं जे जे मागायचे ते दे म्हणला नवरा. मग काही म्हणू लागली नाही वा मला सगळं आहे आता काही नाही पाहिजे एवढं. ती काही येण्याची शरीरे आपण तुझेनी भोगी स्वर्ग भुवन तुझेनी आमा काय न्यून्य मी सुख संपन्न तुझेनी. तुझ्यामुळे मला राजभवन आहे, तुझ्यामुळे सगळे यश आहे कीर्ती आहे माझी, तुझ्यामुळेच मी काय सुख संपन्न आहे बघदा दशरथा असं काही दशरथ रायाला बोलू लागली. हसोनी बोलली रायासी तुम्ही मज दिदले भाकेसी ते मी मागे न काळ विशेषी यथा काळेसी अनुकूळ. आता म्हणली बाबा तुम्ही द्यायला ना खुश झाला ना, मग महागूत ना कशाला पुन्हा देत नाहीत काही नाही म्हणून आता आलाय चान्स. बर तुम्ही द्यायला ना भाग, मग मी मागते काय मागते, जेव्हा सही वेळ येईल जेव्हा चांगला वेळ येईल तेव्हा मी हे दोन जे वरद आहे ना ते तुमच्याकडून मागून घेईल बा दशरथा. राजा म्हणे सत्य वचन हे माझे भाष्य वरदान जेव्हा तू मागशील आपण तत्काळ जाण मी देईन. ह्याच्यावरच रामायण होणार होतं 2 वरदानावर, म्हणून त्या 2 वरदान मी कवा देईन
जेव्हा तू मागशील ना काही तेव्हा दे. आणि पुढे काही काय मागते 2 वरच, ते सुद्धा कथा आपल्याला ऐकायची आहे. ऐसी दशरथाची ख्याती स्वर्ग देव वानिता ती दिग्गज वर्णिती दिगंती कीर्ती त्रिजगती विस्तारले. असे दशरथाची ख्याती आहे. स्वर्गात जे जे देव असतील ते सुद्धा मानतेत बरं दशरथाला. एवढं त्या दैत्य गुरुला त्या पुन्हा अनेक वर्ष पर्वाला हरविलं. सगळ्या अशा दैत्याला हरवून सगळ्या त्यांची वाह करू लागले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण.